परत पाठवणारच नाही म्हणजे पूर्णपणे बरा झाल्याशिवाय, रिकवर झाल्याशिवाय परत पाठवणारच नाही. हो. असं आहे ते. आता काय प्रमोशन झालं, मग जबाबदाऱ्या वाढल्या, हो. रिस्पॉन्सिबिलिटी आली. उद्या आला फोन या लगेच मिशनवर, तर आम्ही काय करायचं? नो 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 नो, तुम्ही अजिबात सोडू नका त्याला. आणि शिवाय आर्मी सुद्धा बोलवत नाही असं. जेवढी तुम्हाला सगळ्यांना त्याची काळजी आहे ना, तितकीच आर्मीला सुद्धा त्यांची काळजी आहे. सीमेवर जवान लढत असताना त्याच्याबरोबर जरी फॅमिली नसली ना, तरी आर्मीच त्याची फॅमिली सारखी काळजी घेते. काय शीतल, शीतलला माहिती येते, शीतल आसाममध्ये राहून गेलीये ना. आज अचानक आम्ही न सांगता तिथे आलो आणि तुम्हा सगळ्यांची गडबड झाली, त्याबद्दल व्हेरी सॉरी. पण मला तुम्हा सगळ्यांचा खूप अभिमान आहे. देशाच्या रक्षणासाठी तुम्ही तुमचा मुलगा सीमेवर पाठवला, त्यानं त्याचं कर्तव्य अचूक पार पाडलं. खरंच असा मुलगा मिळायला भाग्य लागतं. तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहात, म्हणून ते आपलं कर्तव्य अगदी अचूकपणे बजावू शकतात. आणि शीतल सारखी समजून घेणारी बायको असल्यावर अख्ख्या कुटुंबाला काही काळजीचं कारण नाही. बाकी कर्नल साहेब, सध्याच्या बातम्या कानावर ऐकायला येतात, त्यांनी म्हणले हे होतं हो, हे विषण्ण. म्हणजे आता मागच्या आठवड्यामध्ये काश्मीरमध्ये केवढा मोठा अपघात झाला, केवढा मोठा हल्ला झाला. हा इथं ते पुलवामा मध्ये हा केवढा मोठा अटॅक झाला. काळजी वाटते हो. वाईट तर वाटणारच. आपले 40हून अधिक वीर जवान शहीद झाले. पण त्याचं चोख उत्तर आर्मी नक्की देईल. दिलंच पाहिजे, मी म्हणतो दिलंच पाहिजे. काय मदत लागली तर आम्हाला पण सांगा. हा तुम्ही फक्त जवानांच्या पाठीशी ठाम उभे राहा, हीच तुमची मदत. बाकी इतर इंडियन आर्मी पाहून घेईलच. बाकी तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं, पण आता आम्हाला निघायला हवं. चला. लगेच निघाला वय? जरा उशीर थांबला असता तर मोदक करून दिले असते की. अरे बापरे, मोदकांची आठवण करून देऊ नकोस, नाही तर खरंच मला थांबायची इच्छा होईल. बरं चला, येतो आम्ही. हा ओके अजिंक्य, चला. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. येस सर. अहो शीतल असल्यावर कसली आलीये काळजी. अजिंक्य, एक प्रश्न विचारू? हा सर बोला की. घरी सगळं ठीक आहे ना? हाँ सर, आहे की एकदम व्यवस्थित आहे. बट स्टील अजिंक्य, मला तुला काय सांगायचं,
एका फौजीसाठी आर्मी जितकी महत्वाची असते ना, तितकंच त्याला त्याचं घर महत्वाचं असायला हवंय. जशी बाहेरची युद्ध आपण जिंकतो ना, तशी घरची युद्ध सुद्धा आपल्याला जिंकता यायला पाहिजे. सर म्हणजे पुलवामा मध्ये जो काही एक भयाड अटॅक झाला आणि त्यामुळे संपूर्ण देशभर संताप आहे, सुडाची भावना आहे, तसंच काळजीचं वातावरण सुद्धा आहे. मला तुझ्या घरात तुझ्याविषयी काळजी दिसली. त्यात कुपवाडामध्ये झालेल्या मिशनमध्ये जवळजवळ तुझ्या जीवावर बेतलं होतं. आणि मी आजवर अशा अनेक युद्धात जखमी झालेल्या जवानांच्या परिवारांना भेटी दिलेल्या आहेत. आणि त्यातले 90% लोक काळजीपोटी आपल्या मुलांना परत आर्मीत भरती होऊ देत नाहीत. त्यावेळेला त्या जवानात आणि घरात संघर्ष निर्माण झालेला असतो. बरं, हे युद्ध असं आहे की यात दुश्मन कुणीच नसतो, सगळे आपलीच माणसं असतात. या युद्धात तुला घरच्यांची मनं जिंकणं अतिशय गरजेचं आहे. तुला म्हणजे तुमच्या दोघांना. मला माहिती आहे शीतल की तू अजिंक्यच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहेस. पण आता फक्त एवढ्याने चालणार नाही. करेक्ट. हे युद्ध तू तेव्हा जिंकू शकशील जेव्हा तू सगळ्यांची मनं जिंकू शकशील. घरी सगळं अलबेल असेल तर सीमेवर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आपली फॅमिली आपला सपोर्ट असतो अजिंक्य. आणि ह्या सपोर्ट शिवाय कुठलंही मिशन तू कंप्लीट करू शकणार नाहीस. जी श्रीमान. चला, आम्ही येतो. अपडेट्स कळव आणि काळजी घेत राहा. येस सर. शीतल, तू पण खूप टेन्शन घेऊ नकोस. जिथपर्यंत मी तुमच्या दोघांनी ओळखते ना, मला खात्री आहे की तुम्ही यातून नक्की मार्ग काढाल. थँक्यू मॅडम. अच्छा, बाय शीतल. शिकले आपण घरातल्या सगळ्यांना पटवून देऊ आणि प्रेमानं पटवून देऊ. मग काय करायचं ठरवलंस तू? काय ठरवायचं राहुल? काहीच कळणं झाले बघ. अरे आतापर्यंत एवढे चिडलेच नव्हते रे घरचे. आज एक बोलू का? तू घरात सांगायलाच नाही पाहिजे होतं गोळी लागल्या म्हणून. आणि त्यानं काय होणार आहे तेव्हा? अरे मग एवढी धास्ती खाल्ली नसती ना घरच्यांनी. ग बस, उगाच काहीतरी बोलू नको. आज्जा, याच्यावर आता एकच उपाय आहे. काय? आपला पिक्चर. गप, उगाच चेष्टा करू नको. अरे तुझ्या एकदा पिक्चर केला का नाही आज्जा, म्हणजे बघ मग घरच्यांना पण तुझी किंमत कळल. राहुल्या, इथं मी आणि शीतल ओरडून ओरडून दमलो. आणि तुझ्या पिक्चरनं काय होणार आहे तेव्हा? आज्जा, पिक्चरला असं साधं सुद्धा समजू नको. लय ताकद असते पिक्चर मध्ये. बर बाबा, असती पाहून खर पिक्चर. बास बावा, आता बघ तू कसा पिक्चर बनवतो. घरची तुला लगेच जा म्हणली पाहिजेत माग. नाही, सगळे जा म्हणतील रे. तुझं पिक्चर होईल होय एवढं लगेच? मग राहुल्याचं कटिंग आणि शूटिंग दोन फास्ट असतंय. काय राहुल शेठ, कुठवर आला आपला पिक्चर? ठीक आहे, चालूच आहे. आता स्टोरी कंप्लीट झाली ना माझी, आता पुढचं चालू आहे. आणि ते हे आपलं प्रोड्युसर कोण आहे? प्रोड्यूसर? हो, क्या होता है प्रोड्यूसर? कशाला पाहिजे?
काय राहुल शेठ, आता पिक्चर करायचं म्हणजे तुम्हाला पैसे लागणारच की. त्याला किती वेळ लागतोय पैसे गोळा करायला? काय राहुल शेठ, अहो फौजीच्या जीवनावर पिक्चर करायचंय म्हणजे आपल्याला एखादं वॉर दाखवायला लागेल. रणगाडे, विमान, दारू गोळा, म्हणजे त्याच बजेट नाही म्हणलं तरी 5-6 कोटी जाईल. काय 500 कोटी? एवढं? मग काय तर. येऊन दे की बावा, पर पिक्चर बनेगा मतलब बनेगा. माझं घर दार दुकान सगळं इकून पण पिक्चर करणार. तुझं ते दुकान वे? हा. अरे तुझं दुकान, माझं दुकान, तुझ्या किडण्या, माझ्या किडण्या सगळे जरी ऐकलं ना तरी पिक्चर काढण्या एवढं 5 कोटी जमा नाही होणार. अरे महिन्याला 5,000 रुपये कमवण्याची तुझी अवकात नाही आणि 5 कोटीचा पिक्चर काढायला निघालायस. बाप्पू, तुम्ही मला ललकारू नका. माझा कॉन्फिडन्स घालवण्याचा प्रयत्न करताय काय? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, पिक्चर करणारच मी. कुणाचा बाप जरी आडवा आला ना, त्याला मी बापाचा रोल देणार, पण पिक्चर करणार. राहुल्या, तुझ्याकडे बघितलं की असं वाटतं ना की जगातली कुठली बी गोष्ट अशक्य नाही. जीजी, आज कुठली भाजी करू? बटाटे बारीक कापून काचऱ्या करू? नाही नाही नको, घुटण भाकरी करते. तुम्हाला आवडतं ना? जीजी, जीजी अहो असं करू नका. मी तुमच्या लेकीवानी आहे असं म्हणलं होता ना. बोला माझ्याशी, ओरडा मला, पण असं बोला धरू नका जीजी. जीजी, जीजी. अगं, कापलं वाटतं. काय नाही, होईल बरं. शीतल, मला तर लई वाईट वाटतंय बघ. अहो काय नाही, हळद टाकून होतंय बरं. अगं, ह्याचं नाही म्हणते मी. आमच्या घरचे कुणी म्हणून तुमच्याशी बोलत नाही. फारच एकटं पाडलंय बघ तुला ना जिंक्यनला. आता चिडलेत म्हणल्यावर काय बोलणार? 4-8 दिवस बोलणार नाहीत, पण नंतर होईल सगळं नीट. असं काय नाही. आमच्या घरच्यांना चांगलीच ओळखून आहे मी. त्यांनी एकदा काहीतरी डोक्यात घेतलं ना की घेतलं बघ. तू असं कर की तू तुझ्या घरच्यांसंग बोलून बघ ना. म्हणजे नानांना सांग, नाहीतर आईला सांग. नाना तसं समजून घेतील ना तुला, ते सांगतील काय तर. आणि अगदीच काय झालं ना तर तेच समजवतील जिजीला आणि पप्पांना पण. हे बघ, हे तर नक्की आहे की आमच्या घरात ते तुमचं काही बी ऐकणार नाही. अजिंक्यांचंच काय ऐकणार, तर तुझं कुठं काय घेऊन बसलीस? घरच्यांशी का नाही असंच कोणीतरी मोठ्या माणसाने बोलायला पाहिजे, तर कदाचित ते ऐकतील तरी. त्यांना काय बी होणार नाही. म्हणजे अगं असं का बोलतीस तू? एक तर बोलून तर बघ की. अजिंक्यांना बी असंच वाटलं होतं, म्हणून आम्ही आमच्या घरी गेलो होतो बोलाय. मग काय, कुणीच आमचं काय ऐकून घेतलं नाही. उलट त्यांनी अजिंक्यांनाच सुनावलं. नाना, आई, चितू काका, काकी, मला माहित आहे
त्यांना माझ्या भविष्याची काळजी आहे. आपल्या पोरीचं उद्या कसं होईल ह्या काळजीपोटी ते बोलले असतील, पण लई चुकीचं वागले ते. अगं बाई, असं काय बोलले ग ते? आता ते मी कुठल्या तोंडानं सांगू तुम्हाला? त्याची पुढची काय तरतूद केली आहे का? स्वतःचाच विचार केला तर कसं चालेल? आमच्या पोरीचं नुकसान होईल. एकतर तुमच्याकडे जमीन जुमला नाही, प्रॉपर्टी नाही. पुढं काय झालं तर कुठं जायचं आमच्या पोरीनं? असं काय बाय बोलले. अरे देवा, असं बोलले वय? मग नाहीतर काय, अजिंक्यांना बी लई वाईट वाटलं बघा. मग काय तर वाटणारच की ग वाईट. जयश्री, मी हे तुम्हाला सांगितलं खरं, पण तुम्ही कुणाला काय बोलणार तर नाही ना? शीतल, अगं मैत्रीण म्हणतीस ना मला, आणि असं बोलतीस वय? मी कशाला कुणाला सांगायला जाईल? पण पुढं काय झालं मग? तिथनं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले आणि टेन्शनमुळे त्यांची जखम व्हायला लागली. काय? मग आम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे गेलो आणि मग आम्ही इथं घरला आलोय. अगं बाई शीतल, अगं कसं करायचं ग मग आता? जयडे, अगं एवढं काय काय झालंय आणि ह्याची खबर बी नाही कुणाला? शीतले, हे मला सांगून तू तुझ्याच पायावर तोंड मारून घेतलंयस बघ. आता तावतेच तुला. शीतल, मला बी कळना झालंय ग, आता काय करायचं ते. अगं अजिंक्यांना किती वाईट वाटलं असेल ना या गोष्टीचं. लई माने आहेत ग अजिंक्य. तेच तर, माझं असं झालं, उगाच हो म्हणले मी जायला. पण शीतल, तुझ्या घरातले एवढं काय काय बोलले त्यांना, पण तू ऐकूनच कसं काय घेतलंस? नाही म्हणजे किती जरी झालं तरी नवरा आहे ग तो तुझा. अशा वेळी का नाही आपल्या माणसांच्या पाठीमागं आपणच उभं राहायचं असतं शीतल. मग त्यासाठी घरच्यांच्या विरोधात जायला लागलं तरी चालतं. मी तर माझ्या मम्मीचं पण ऐकून नाही घेतलं. मी तर ठरवलं होतं उभ्या जन्मात या घराची पायरी परत चढायची नाही. जिथं माझ्या नवऱ्याला किंमतच नाही तर जायचंच नाही. पण मग तू आलीस, तू माझी माफी मागितली, घरी चला 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 म्हणून माग लागली, म्हणून मग मी आले. तू गप बसलीस, याच गोष्टीचं अजिंक्यांना लई वाईट वाटलं असणार आहे बघ. ते असं काय बोलले नाहीत मला. अगं शीतल, असं कसं ते सांगणार तुला? तुला एवढे बी कळत नाही बाई? शीतल, अगं तुलाच या गोष्टीचं एवढं वाईट वाटलंय, मग अजिंक्यांना तर पार. तेव्हा शीतल, मला एक सांग, या सगळ्याचा जरा तरी विचार तुझ्या घरच्यांनी केला का ग? तोंडाला येईल तसं बोलले. कोण बोलतं का असं? शीतल, अगं सगळ्या जखमा अशा हळद लावून नाही भरून येत. काय काय घाव लई वर्मी लागलेले असतात बघ. आणि ज्या माणसांना तुझ्या नवऱ्याच्या पराक्रमाची किंमत नाही ना, त्यांच्याशी बोलायला जायची बी काही गरज नाही. अगं मला विचारशील ना तर सांगते, मी माझ्या घरच्यांशी एका शब्दाने बी बोलले नसते. पण जाऊ दे, तुझा तर तो स्वभावच नाही. तू काय, तू परत घरच्यांशी बोलायला जाशील आणि त्यांचंच ऐकून घेशील. पण बघा शीतल, तुझं तुझ्या नवऱ्यावर जरा जरी खरं प्रेम असेल ना तर जाऊ देत बाई,
तुझं तूच ठरव काय करायचं ते.